तुम्हाला मी एक इलेक्ट्रिक भांडं दाखवते. इतकं छान आहे, मला खूप आवडलं, दाखवते. तर इथे डीमार्टला आली होती आणि कियारासाठी खूप छान पर्स बघितलेली आहे, बघू शकता. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इतकं ऊन आहे, बघू शकतो बाहेर. आणि ना सकाळपासून मी काही ब्लॉग शूट केला नाही, थोडं उशीरच झाला होता आज. आणि स्वयंपाक झाला, जेवण झालं, मेथीची भाजी पोळी झाली आणि मस्त जेवण केलं. तर वैभव ना त्यांचं उडणचं काम करतंय काहीतरी, तर ते तुम्हाला नंतर पुढचे ब्लॉग येतीलच ते की काय करताय. तर इतका पसारा झाला आहे ना किचनमध्ये, पूर्ण व्हाईट झालेलं आहे ते. त्याचं उडलेलं आहे उडणचं लाकडाचं, तर ते मला क्लीन करायचं आहे. त्यांचं काम झालं ना मग ते क्लीन करणार आहे किचन पूर्ण. तर असा असणार आहे ब्लॉग. तर चला, आणि दुपारी बघू, संध्याकाळी किंवा दुपारी बाहेर पण जायचं तर बघू, तसं शेअर करेल मी तुम्हाला. चला, तर इथे बघू शकता एवढा पसारा झालेला आहे, तर तो आता क्लीन करायचा आहे थोड्या वेळाने. तर बघू शकता सगळं पांढरं उडणचं आहे. तर इतकं ना लाकडाचं झालेलं आहे, बघू शकता उडणचं. तर मी आता ना सगळं आवरून ठेवते, त्यांच्या मशिनरी वगैरे. तर इथे मी सगळं आवरून घेते पटापट. तर इथे कसं वैभव काही सुट्टी असली की काही करतात DIY वगैरे घरासाठी, आणि एकच स्पेशल काहीतरी करता येतं. ते पुढे नंतर ब्लॉग येतीलच तुम्हाला की काय करताय ते कळेलच. मी ते पण शूट करते मध्ये. तर पण ते एकच ब्लॉग मी दाखवेल नंतर तुम्हाला, तर काय करताय ते आता नाही सांगत. तर इथे तेच आता खूप पसारा झालेला आहे, आणि उडणचं इतकं म्हणजे उडतं ना वरती, तर सगळं पसारा झालेला आहे. बघू शकता खाली पूर्ण उडणची जी पावडर आहे ना, त्यांनी असं हे केलेलं फिनिशिंग वगैरे करतात ना, तर त्याचं सगळं उडतं. तर हे सगळं मला क्लीन करावं लागतं. आणि ह्या मशिनरी दिसत ना, ह्या आमच्याच मशिनरी आहे उडणच्या वगैरे. खूप काय मशिनरी वैभवने घेतलेल्या आहे. तर इतकं म्हणजे खूप वस्तू म्हणजे अशा बनवायच्या वगैरे, उड कापायचं किंवा हे करायचं, काय म्हणतात आपलं पॉलिश करायची वगैरे, सगळ्या मशिनरी आहे त्यांच्याकडे. तर तेच आता मी आवरून ठेवते. जेव्हा ते DIY करतात तेव्हा आम्ही ते काढतो, त्यावरतीच लॉकवरच असतात सगळ्या वस्तू. जेव्हा त्यांना काहीतरी DIY करायचे त्यावेळेसच काढतात ते. तर इथे आज काढलं होतं, थोडंसं काम केलंय, पण इतका पसारा होतो बघू शकता. थोडंसं काम काही केलं का खूप पसारा होऊन जातो. आणि खूप छान आहे, म्हणजे मला त्यांना खूप आवड आहे अशा गोष्टी करायच्या, वेगवेगळ्या DIY वगैरे. आणि तेच आता इथे खिळे पडलेले, चुका पडलेल्या, त्या उचलून घेते मी. आणि म्हणजे काही येत असलं ना घरातल्या माणसांना तर टेन्शन नसतं. कधी पण आपण काही सांगू शकतो की हे बनवून द्या मला, ते बनवून द्या, लगेच येतं त्यांना. तर तेच आता मी इथे ना पूर्ण आवरून घेते. आणि किचनमध्ये पण ते सगळं उडालेलं आहे. तर किचन टॉप वगैरे ते सुद्धा व्हाईट झाले, ते पण मी आता पुसून घेते पूर्ण. तर तेच, आणि खूप छान वस्तू बनवता येते, तुम्हाला नक्की आवडेल. तर पुढचे ब्लॉग येतीलच नंतरचे, ते तसे मी शूट करते हळूहळू त्यानुसार. आणि ते ब्लॉग येतीलच नंतर तुम्हाला की काय नेमकी केलंय वैभवने. तर इथे मी आता ना किचन टॉप वगैरे सगळं पुसून घेते, तिथं पण व्हाईट उडालेलं आहे. आणि एक दिवस त्यांचं पूर्ण कम्प्लीट काम झालं ना, तेव्हा मी किचन पूर्ण क्लीन करणार आहे, एकदम डीप क्लिनिंग करणार आहे. आता सध्या वरच्यावर करून घेते, कारण रोजचे ते थोडं जसं वेळ भेटेल, जशी सुट्टी असते तसं ते काम करतात ते त्या गोष्टीचं. तर इथे चिमणी वगैरे, कॅबिनेट वगैरे ते पण पुसून घेते मी पटापट. आणि गॅस वगैरे ते पण पुसणार, आणि जे आयरन किचनवरचा पसारा आवरून देणार ते पण पुसून घेणार, क्लीन करणार. तर खूप लाकडाचं तुम्हाला दाखवते नंतर की केवढं लाकडाचं निघेल ते झाडून वगैरे. तर चला आता मी पटापट आवरून घेते. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं बाहेर पण जायचंय, डीमार्टला वगैरे जाऊ म्हटलं. डीमार्ट किंवा रिलायन्स वगैरे तिकडे जाऊ. तिकडे खूप ऑफर्स चालू आहे आता सध्या, खूपच ऑफर्स चालू 2-3 दिवसापासून. मला तसे मेसेजेस वगैरे येतात ना त्यांचे, डीमार्ट, स्टार मॉल किंवा रिलायन्स, त्यांचे मेसेज येतात की ऑफर चालू आहे वगैरे. तर बघू आता कुठे जातो ते कळेलच नाही नंतर. आता आधी मी हे सगळं झाडून
पूर्ण क्लीन करणार आहे. आणि बघू शकता ही व्हाईट आहे ना, सगळं व्हाईट निघत आहे. तर ते नीट मला क्लीन करून घ्यावं लागेल आणि दुसऱ्या दिवशी मला फरची पुसावं लागेल सगळी, कारण कसं असतंच ते व्हाईट लाकडाचं. पण तरी जास्त एवढे काही घाण झाले नाही. बघू शकता ही एवढं लाकडाचं निघालेलं आहे. आणि इथे बाकी त्यांच्या मशिनरी ठेवलेली आहे, काही लाकडं ठेवलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि हे एवढं घाण निघालेलं बापरे. तर चला आता मी पटापट आवरून ठेवते आणि बोलते तुमच्याशी. तर फायनली ते साफ झालेलं आहे, पूर्ण क्लीन केलंय मी. तर उद्या फरची पुसावं लागेल, तेव्हा ते लाकडाचा भुसाचं ते जाईल व्हाईट. तरी मी झाडलं भरपूर निघालं. तर काय करता येते नंतर पुढचे व्हिडिओ येतीलच तसे. तर तेच इथे पूर्ण मी क्लीन करून घेतलेलं आहे. आता चहा वगैरे ठेवते, हातपाय धुते आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे मी सगळं क्लीन केलेलं आहे, बघू शकता पूर्ण. तरी खूप बाकी आहे अजून, तिथं वरचं पण क्लीन करायचं क्रॉकरी. तर ते आता उद्याच मी क्लीन करून झटकून वगैरे आणि फरची पण पुसून काढेल, म्हणजे मग सगळं जाईल ते याचं. आता इथे ना चहा करते आणि आता वाजले आहेत, आता किती वाजले, आता 5 वाजले आहे. तर इथे मी ना चहा ठेवते. तर इथे मी आवलेले, आता गावात जायचं आहे आणि विहान केलं इथेच थांबणार आहे. बाहेरचं वातावरण बघू शकता कसं आहे, मस्त छान झालेलं आहे. सनसेट आता होईल लवकरच. आणि इथे मी ना जॅकेट घातलं माझं, कारण खूपच थंडी असते संध्याकाळी, रात्री येताना खूप थंडी असते, टोपी वगैरे सगळं घ्यावं लागतं. तर आता निघूच आम्ही, चला. तर इथे डीमार्टला आली होती आणि कियारासाठी खूप छान पर्स बघितलेली आहे, बघू शकता किती क्यूट आहे. आणि मला पण घेता येईल मस्त आपलं बाजाराला वगैरे अशी. आणि इथे ना अशी ही पण मस्त छान छान कंगवे वगैरे लहान मुलींचे मस्त आहे. तुम्हाला मी एक इलेक्ट्रिक भांडं दाखवते, इतकं छान आहे, मला खूप आवडलं, दाखवते. तर इथे बघू शकता हे JP प्लस वॉर्मर आहे, इलेक्ट्रिक डिश आहे ही. आणि असं आहे, किती प्राईज याची आणि आपण कॉल पण शकतो असं. आणि ही वॉर्म होतं इथे, आणि इथे प्लग आहे, छान आहे, मस्त हा मस्त, मला आवडलं हे इलेक्ट्रिक, बघू शकता. तर इथे सगळे ऑफर्स लावलेले आहेत. काय इथे भारी भेटतात मग इलेक्ट्रिकल, हा ना JPचं ते पण JPचंच आहे ना, पॉवरचं. हे एकच भांडच आहे, म्हणजे खिचडी काही असं काहीतरी गरम पटकन करायला आहे का. हे किती छान कलर आहे, हे मोठं आहे ना, हे तेच आहे का. तर हा कलर बघ छान आहे,
एक बॉयलर. भारी आहे, मला आवडलं. खूप आहे हो, घेऊ आपण. खूप भारी. तोपर्यंत जाईल. तर इथे आमचं खूप गर्दी होती, ऑफर चालू होत्या बघू शकता. तर इथे झालेले आता घरी जातो. तर आम्ही खूप वेळ झाला आणि उशीर झाला होता, त्याच्यामुळे मी पटापट स्वयंपाक केला आणि मग स्वयंपाक झाल्यावरच बोलू. तर इथे मस्त ना पिठलं केलेलं आहे, एकदम थोडंसंच केलेलं आहे. खूप कधीच म्हणजे कधीतरी करतो पिठलं. इथे भात केलाय मस्त गरम गरम, आता चपात्या केल्या आणि मस्त आता गरम गरमच जेवणार. आणि जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही ना हे मी स्वीट कॉर्न आणले, तर हे भाजणार आहे बाहेर. ते आमचं आहे ना बार्बिक्यू, त्याच्यावर मस्त कोळशी पेटून. आणि इथे मस्त याची भाजी आणलेली, काय म्हणतात आपली हरभऱ्याची भाजी उद्यासाठी. तर अशी 2-1 भाज्या घेऊन आली. तर चला आता जेवण करून घेतो आणि नंतर बोलतेच मी तुमच्याशी. तर इथे मस्त आमचं हे खाऊन झालंय मक्की, आणि 2 तिथे ठेवलेले आहेत उरले ते. तर आता उद्या वगैरे मस्त परत भाजून खाऊ. तर इतकं भारी वाटतंय ना, आज एवढी थंडी पण नाही, काल खूप थंडी होती. तर इथे मस्त शेकतोय आम्ही आणि मस्त झालंय असं भारी वाटतं असं शेकायला, इतकं गरम गरम छान. आणि मस्त मक्की पण खाल्लं, खूप छान. स्वीट कॉर्न होतं ते, इतकं मस्त गोड गोड. तर तेच कसं वाटला तुम्हाला आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.